पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका अगदी तोंडावरती आल्या, त्यामुळे सगळीकडेच पॉलिटिकल फीवर पाहायला मिळतोय। भाजपच्या वाढलेल्या प्रभावाला टक्कर देत पक्षात पुन्हा जीव फुंकण्याचं आव्हान सध्या काँग्रेसच्या नेत्यांसमोर आहे। काँग्रेस ही सर्व आव्हानं पेलत कशा पद्धतीने निवडणुकांना सामोरी जाते हे जाणून घेण्यासाठी आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याशी हवाई संवाद साधलाय। जिल्हा परिषद या निवडणुकीच्या रणधुमाळीत आपण चर्चा करूया माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांसोबत। शिंदे साहेब, आपण भाषणात म्हणालात जरा कठीण काळ आहे, म्हणजे नेमकं काय? कठीण काळ असा आहे, काँग्रेसला या दृष्टिकोनातून हे बीजेपी वगैरे बीजेपी शिवसेना यांचं सरकार असल्यामुळं तो कठीण काळ असं मी म्हटलेलं होतं। पण ह्या कठीण काळामध्ये सुद्धा परिषदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला खूप मोठे यश त्यांनी मिळवून दिलं, याच्याविषयी मी ती भूमिका मांडलेली होती। आणि मला पूर्ण खात्री आहे की ज्या तऱ्हेनं या देशामध्ये प्रधानमंत्री मोदी वागत आहेत, की सांगायचं उदाहरण म्हणजे ते ज्यावेळेस निवडून आले आणि लोकसभेची पायरी चढत असताना त्यांनी मस्तक त्या पायरीवर ठेवलं, पण आज त्याच लोकसभेमध्ये विरोधी पक्ष जेव्हा भूमिका मांडतं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, डिस्कशनला थांबत नाहीत आणि लोकसभेमध्ये ते याच्या डिमॉनिटायझेशनच्या प्रश्नावर एवढी मोठी चर्चा झाली, ते बाहेर ते बोलायचे पण लोकसभेमध्ये बोलले नाहीत। याचा अर्थ असा की तुम्ही लोकशाहीची विटंबना करता आहात। आणि म्हणून आता हे लोकांच्या लक्षात आलं। काल ती भूमिका त्यांनी राज्यसभेमध्ये मांडली की डॉक्टर मनमोहन सिंग हे त्यांनी कायच केलं नाही एवढ्या वर्षामध्ये, तर डॉक्टर मनमोहन आणि परत म्हणाले की एक पंतप्रधान समोर तुमचं एटिकेट म्हणून तुमचं भाषण ऐकायला बसलेले आहेत, तर त्याला तुम्ही हिणवून म्हणत होता की डॉक्टर मनमोहन सिंगांना त्यांनी काही केलं नाही, त्यांनी एवढ्या वर्षामध्ये त्यांना सगळं हे माहिती आहे की स्नानघरात रेनकोट घालून कसं स्नान करावं, अशा प्रकारे भूमिका त्यांनी मांडली। आणि एवढी गर्विष्ठ भाषा मला वाटतं की लोकशाहीमध्ये चालत नाही। तर काँग्रेस पक्ष आहे, केडर बेस पक्ष आहे, इथे पक्षाचा आदेश मानणारे लोक आहेत, असं आजवरची काँग्रेस आहे। पण आताच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये बंडाळ्या झालेल्या दिसत आहेत, कुठेतरी पराभव पचवता येत नाही असं होत आहे का? थोड्या प्रमाणात हे निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक वेळेस होतं की ज्याला तिकीटं मिळत नाहीत, ज्याने नाराजी आहे ते करतात असं। पण ओव्हरऑल जर बघितलं तर काँग्रेस अजून जास्त स्ट्रॉंग होते। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडं अनेक पात्र दावेदार आहेत, ही खरी समस्या आहे का महाराष्ट्रात? नाही, अनेक लोक दावेदार आहेत, पण बऱ्याच वेळेस असं होतं की खूप लोक दावेदार असतात, पण जेव्हा सेंट्रल पार्लमेंटरी बोर्ड किंवा सेंट्रलची जी लीडरशिप असते ती बरोबर निर्णय घेते। साहेब, त्याशिवाय आपण आताची जर परिस्थिती 21व्या शतकात आहोत, तिथे कौरव पांडव म्हणजे आउटडेटेड विषय बोलले जातात। मी त्याच्याविषयी मागेच बोललेला आहोत की आता हे किती दिवस कौरव पांडव करत बसणार, आणि हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनामध्येच आहेत। अरे हा देश आता कौरव पांडव सोडून सर्व धर्माचा हा देश झालेला आहे। नवीन मॉडर्न एवढी उदाहरणं आहेत, पण त्यांना तीच भूमिका घेऊन त्यांना भांडायचं आहे, त्यांना दुसरी उदाहरणंही देता येत नाही। आता राणे साहेब मुंबईच्या प्रचारात उतरणार आहेत, काय फायदा होईल त्याचा? नाही, जरूर राणे साहेबांचा प्रचारात फायदा होईल की ते विरोधी पक्ष नेता म्हणूनही त्यांनी जे काम केलेलं आहे, काँग्रेसचे नेते म्हणूनही त्यांनी काम करतायत ते, आणि यात त्यांना ती जनतेची भूमिका त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे ते चांगल्या प्रकारे काँग्रेसचं काम करू शकते। राज्यामध्ये काँग्रेस अग्रेसिव्ह दिसत नाही, ही कसली भीती आहे का काय आहे? नाही, आमची काँग्रेस कधीच ॲग्रेसिव्ह नव्हती। आम्ही संतपणाने काम करणारे लोक आहोत, आम्ही प्रिन्सिपल तत्वाने काम करणारे लोक आहोत। आमचा झगडा हा नेहमी तत्वाशी असतो
आणि त्यामुळं आक्रस्ताळेपणा करून आम्ही काम करत नाही. साहेब, आजच्या काळामध्ये या निवडणुकांसाठी सरकारी अधिकारी असो का नेते मंडळी असो, हेलिकॉप्टर, चॉपर अशा साधनांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आता हे वापर करण्याचं कारण असं की गेल्या हे 10-15 वर्षामध्ये खूप झालेलं आहे. पूर्वी आम्ही 20-15 कार्यकर्ते जीपमधूनच जायचे. मंत्री असताना सुद्धा मी जीपमधून जात असे. पण आता ह्या सगळ्या सुविधा झालेल्या आहेत आणि मतदारसंघामध्ये अनेक लोकांना असं वाटतं की आमच्याकडे ते आले पाहिजेत आणि त्याच्यामुळं प्रत्येक पक्षामध्ये एकट्या पक्षाला कुणाला दोष देता येणार नाही म्हणून सगळेच पक्ष आज हेलिकॉप्टर वापरतात. शिवसेना मराठी स्वाभिमान म्हणते आणि त्यांनी भाजप म्हणजे सत्तेत सहभागी असलेल्या भाजपवर अत्यंत खालच्या पातळीच्या टीका सुरू केल्या. तर एकीकडे स्वाभिमानी म्हणायचं आणि सत्तेत पार्टनर व्हायचं आणि दुसरीकडे त्याच्यावर टीका करायची, हे काय चाललंय? मला वाटतं ही युती यांची जास्त दिवस टिकणार नाही. एकूण हे जी परिस्थिती आहे हे जे प्रादेशिक पक्ष आहेत हे राष्ट्रीय पक्षांना अडचणीचे होत आहेत का? जरूर. आता मला वाटतं की हे प्रादेशिक पक्षाचं एक वारं वाहतं आहे आणि म्हणून त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पण ही जर आमची डेमोक्रेसी जर पक्की करायची असेल तर 2 पक्षाची ही डेमोक्रेसी असली पाहिजे या मताचं मी आहे. जिल्हा परिषदेचा निकाल काय लागेल असं वाटतं आपल्याला? नाही, चांगलं होईल. आम्ही चांगले सीट्स मिळवू. एकूणच शिंदे साहेबांनी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा यश मिळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. योगेश लाटकर, ABP माझा, नांदेड.